मकर राशी सुवर्णकाळ सुरू होण्यास फक्त 7 दिवस उरलेत. कोणताही ग्रह कोणता काळ हे थांबवू शकत नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण व्हिडिओमध्ये मकर राशीबद्दल जे काही पाहणार आहोत ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नीट पहा. ब्रह्मदेवाचे खाजगीत चाललेले गुपित मिशन मकर राशीचे नशीब लिहिण्याचं काम सध्या ब्रह्मदेवाने स्वतःकडे घेतलं. हे जे घडणार आहे ते एखाद्या चित्रपटासारखं नसेल, कारण हे चित्रपट नाही, हे नियतीने नव्याने लिहिलेले धगधगतं भाग्य विधान आहे. 6 वर्ष, होय अख्खी 6 वर्ष मकर राशीला एका अंधाऱ्या बोगद्यातून चालावं जावं लागलं. कधी वाटलं हे संपणारच नाही, कधी वाटलं देव शांत का आहे, कधी वाटलं मीच का. पण या 6 वर्षात तुमचं आयुष्य कोलमडलं नाही, तुमचं आयुष्य तयार केलं जात होतं. संघर्षाचे पर्व जगाला दिसले नाही ते ब्रह्मदेवानी पाहिलं. 2019 शनी मकर राशीत आले आणि सुरू झाली 7.5ची भीषण कहाणी. कोणाला धन गमवावं लागलं तर कोणाला नातं, कोणाला आरोग्य, कोणाला स्वतःवरचा विश्वास. तुम्ही रडला नाही तर रडलात, पण कोणाच्याही पुढे नाही. तुम्ही हार मानली नाही, शब्द न बोलता जगाशी लढत राहिलात, कारण तुमच्याकडे शब्द नव्हते, फक्त धीर होता. सत्य हे आहे, या काळात तुमच्याच घरातले काही लोक तुमचेच आपले मनवणारे तुमच्या आयुष्याचा तेज कमी करायला निघाले होते. तुमचे यश मागे टाकण्यासाठी ग्रहांचा वापर झाला होता, पण ब्रह्मदेव हसले, कारण त्यांनी ही कहाणी पुढे लिहून ठेवली होती. 7 दिवसांचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. आता काहीतरी भयान सुंदर घडणार आहे. तुम्हाला कल्पनाही नसेल, पण ब्रह्मदेवाचा एक महायोग तयार होतोय. हा योग प्रत्येक राशीसाठी नाही, तर फक्त आणि फक्त मकर राशीसाठी तयार होत आहे. तुम्ही सध्याचं ज्याचं स्वप्न पाहत आहे ते तुमचं आयुष्य यात उतरलं आहे. फक्त 7 दिवस, पण इथे एक रहस्य आहे. एक पैसा, प्रसिद्ध हे सगळेच एकाच वेळी नाही येणार. ते एक एक करून दिवसागणित तुमच्यावर उघड होणार आहे. प्रत्येक दिवसामागे गोड धक्का लपलेला आहे. येणारा काळ सर्व रेकॉर्ड तोडेल. याची सर्वात कुठून होते. शनी ग्रह तुम्हाला शिक्षा देत होता, आता तोच राजयोग होतोय. बृहस्पती मकर राशीकडे वळतोय आणि वळण हे म्हणजे भाग्याचे उधळलेलं सोनं. 8व्या दिवशी तुम्हाला काहीतरी मिळेल जे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तो एक फोन, एक संधी, एक बातमी शक्य आहे. तुम्ही त्या दिवशी ऑफिसला जाताना रस्त्यात गडबडीत असाल, पण त्या दिवशी तुमचं भविष्य तुमच्यासमोर उभं असेल आणि तो क्षण तुम्ही ओळखाल तर सर्व रेकॉर्ड तुटतील. कोणताही शत्रू, कोणतीही नजरबंदी, कोणताही धोका आता काहीच थांबू शकत नाही. तुमच्या विरोधात ज्यांनी कट रचले, ज्यांनी तुमचं नाव घालवलं, तुमच्यावर टीका केली, त्याचा काळ आता संपतोय. कारण मकर राशीच्या वर ज्या कर्मसंचयच्या या शक्ती प्रकट होते ती एक सगळी भस्म करून टाकते. तुम्हाला कोणी अडवणार नाही, तुमचं नाव कोणी जाऊ शकणार नाही, तुमचं यश कोणीच खाऊ शकणार नाही, कारण आता ब्रह्मदेव स्वतः स्टेजवर उतरत आहेत आणि तुम्हाला पाठ करत आहेत. 7 दिवसांचे रहस्यमय उलटी गिनती, प्रत्येक दिवसामागे लपलेला एक अध्याय. या दिवशी काहीच घडणार नाही असे वाटेल, पण ही आहे शून्यापासून निर्माण होण्याची सुरुवात. मन शांत होईल, काही जुने विचार मिळतील, एक अनामिक शांतता, जन वादळ आधीची झाळ, शांत झुळूक, संकेत तुमच्या स्वप्नांमध्ये, गोड चिन्हांमध्ये, एखाद्या ओळखीच्या व्यक्तींच्या तोंडून किंवा अचानक वाचलेल्या ओळीतून काहीतरी तुम्हाला संकेत मिळेल. ब्रह्मदेव हे सांगतात, जे काही घडणार आहे ते आधी स्वप्नात येतात. जागृत मानते, फक्त ओळखतो हाच तो दिवस जेव्हा सृष्टी तुमच्या बाजूने उभी राहते. एक फोन, एक मेल, अचानक मिळालेली संधी जे आपण सर्व रेकॉर्ड तोडते. प्रत्येकाने तुमच्यावर जो शिक्का मारला होता तो मिटवला जातो. तुमच्या खरं सामर्थ्य त्या दिवशी जगाच्या समोर येतं. ब्रह्मदेवाचे गुप्त शास्त्र अंधारात तपश्चर्या करणाऱ्यांना देतो. मी शनीने तुम्हाला वळून वळून प्रतीक्षा घेतली. लोक विचारतात, कसल्या कर्माने हे भोग भोगतो आहेस? पण त्या कसल्या कर्माने नव्हे, कसल्या जबरदस्त नेतेसाठी तुम्ही तयार होत आहात. तुम्ही जे सेवन केलं त्यावरून ब्रह्मदेवाने ठरवलं, हा मकर राशीचा जीव यशासाठी नव्हे, इतिहास घडवण्यासाठी तयार होत आहे. मकर राशीच्या लोकांसाठी पासबुक तर संकेत. 1. कोणालाच दोष देऊ नका. जो तुम्हाला हरवतोय त्याचं आयुष्य हरवलेलं आहे. ब्रह्मदेव म्हणतात, क्षमा ही पराक्रमाचे अंतिम रूप आहे. 2. घरातला एखादा शत्रू आता उघड होणार आहे. ज्याच्यावर विश्वास होता तोच तुम्हाला मागून वार करत होता, पण त्याच्या मुखवट्याचं उद्घाटन म्हणजे ब्रह्मदेवाचा न्याय सुरू होणे. 3. एक जुना मित्र किंवा आप्त परत येईल, पण आता तुम्ही बदललेला असाल. यावेळी यांना तुमची गरज असेल, पण तुम्ही तेव्हा आध्यात्मिक पातळीवर असाल, क्षमशील पण अंतर राखणारे. 4. धन आणि प्रसिद्धीचं जण ओळख सुरू होईल, विशेषतः व्यवसाय, डिजिटल माध्यम, क्रिएटिव्ह काम, राजकीय क्षेत्र किंवा बौद्धिक मार्गाने प्रगती करणाऱ्या मकर राशींसाठी. 5. एका स्त्रीकडून जीवन बदलणारा वाक्य ऐकायला मिळेल. ही व्यक्ती आहे मैत्रीण, गुरु किंवा एखादी अनोळखी स्त्री असू शकते, पण तिचं ते वाक्य ब्रह्मदेवाच्या तोंडून आलेलं आहे.
प्रत्येक रात्र गोड, प्रत्येक पहाट दिव्य ब्रह्मदाता तुमच्यासाठी उघडते. शेवटचे 5 दिवस म्हणजे 5 वेळा ब्रह्मदेव स्वतः तुमचा शक्ती यंत्र पुन्हा समोरेखित करत आहे. तुमचं मन अधिक स्पष्ट होईल. पाठीमागे गेलेल्या गोष्टींविषयी शांततेने विचार करता येईल. एक नवा आत्मविश्वास जन्माला येईल आणि तो कोणत्याही प्रमाणात दिखावा नसेल, तो असेल भस्म करणारा आत्मविश्वास. शेवटचे 5 दिवस ब्रह्मदेवाच्या दरबारात तुमची आत्मा प्रवेश करते. पंचम दिवस अंतिम परीक्षा. तुम्हाला वाटेल, अरे एवढं सहन केलं, आता तरी सुटावं. पण या दिवशी ब्रह्मदेव अजून एक अंतिम परीक्षा घेतील. हा परीक्षेस असेल संयमाची, भावनाची आणि साक्षात्काराची. या दिवशी एखादी गोष्ट तुमच्या हातून निष्ठून किंवा कोणी तुमच्यावर शंका येईल, पण ही फसवी परीक्षा आहे. तुम्ही शांत राहिला तर तुमच्या मागे हात पडतील. चतुर्थ दिवस सौंदर्य आणि धनाचा प्रथम भेट. या दिवशी ब्रह्मदेवाच्या कृपेने एक सौंदर्य तुमच्या जीवनात प्रवेश करेल. ते स्त्री पुरुष असेल, संधी असेल, कला असेल, पण ती आत्मा जोडणारी गोष्ट असेल. धनप्राप्तीचा पहिला संकेत हाच दिवस देईल. कोणीतरी तुमच्या कामाची किंमत मोजेल. ती किंमत फक्त पैशात नव्हे, माणसात, मनात असेल. तृतीय दिवस अज्ञाताचा उलगडणं. या दिवशी तुमचं भूतकाळ पूर्ण उलगडेल. एक जुनी गोष्ट विसरायचा प्रयत्न केला तरी ती समोर परत येईल. तुम्ही किती मोठे झालात हे दाखवण्यासाठी शत्रू परत येईल, पण पराभूत होऊन आणि तुम्ही त्याच्यावर आग न करता त्याला क्षमा कराल असे तुमच्या आत्म्याची खरी विजय गाथा. द्वितीय दिवस आत्मसाक्षात्कार. या दिवशी अचानक तुमचं मन शांत होईल. तुमचं आतलं मन तुम्हाला एक संदेश देईल. तू तयार आहेस, आता तुझ्या हातून इतिहास घडेल. तुम्ही कोण, कुठून आलात, काय हरवलं, या सगळ्यांचे उत्तर या दिवशी मिळेल आणि एक नवा आज्ञापत्र जन्म घेईल. प्रथम दिवस पुनर्जन्म. हा तो दिवस जिथं आकाश खुलतं, जिथं काळ सुद्धा तुमच्यासमोर थांबतो, जिथे ब्रह्मदेव स्वतः तुमच्या हातात सुवर्ण काळाचा दरवाजा देत आहे. या दिवशी तुमचा चेहरा बदललेला वाटेल. लोक म्हणतील, तू जर पूर्ण बदललास, आणि नेते तुमच्या पायाशी नतमस्तक होईल. हा दिवस म्हणजे मकर राशीचा आत्मा ब्रह्मांडाशी जोडला जाण्याचा क्षण आहे. मकर राशीसाठी राहूचा महासह राहू 2025च्या दुसऱ्या सहामाहीत एक अद्भुत स्थितीत प्रवेश करणार आहे, जिथे तो मकर राशीचा दहन भावात सक्रिय होतो. याचा अर्थ अचानक मोठे पैसे, नाव, प्रसिद्धी, पण याच वेळी स्वतःवर लक्ष ठेवण्याची गरज. ज्या व्यक्ती अचानक तुमच्याकडे ओढल्या जातील त्या काही वेळा स्वार्थी असू शकतात. त्यासाठी उपाय. राहूच्या प्रभावात संतुलन राहण्यासाठी दुर्गा सप्तशतीमधील अर्घ्यला स्तोत्र दर शुक्रवारी वाचा. तुम्हाला आध्यात्मिक बळ आणि निर्णायक शक्ती देईल. ब्रह्मदेवाचा अंतिम संदेश. 2025 म्हणजे तुम्ही पहा, पुन्हा जन्म घेतल्याने वर्ष आहे. तू ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडून शिकला. ज्याने दुखावलं त्याच्यामुळे उगवला. ज्याने टाकून दिलं त्याच्यामुळे उजळला. आता ही वेळ आहे माझ्या योजनेतून तुझा खरं सामर्थ्य प्रकट करण्याची. मकर राशीतील जीव हे स्वतःच्या ताकदीवर चालणारे योग्य आहेत. कोणीतरी सहारा नसताना उभे राहणारे, तळातून जपणारे आणि एकदा उगवले की संपूर्ण आकाश व्यापणारे. अशा प्रकारे मकर राशीचा सुवर्णकाळ सुरू होतो. आता या क्षणी या शब्दांमधून तुमचा आत्महन स्पंदतो आहे. तर समजा सुवर्णकाळ सुरू झालाय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सुवर्णकाळ फक्त त्या मकर राशींसाठी आहे जे स्वतःच्या नेत्याची प्रामाणिक राहिले. तुमचे भाग्य तुमच्या पुढे झोपेत. आता तुम्ही फक्त उभे राहा आणि चालू लागा. आता तुमचा सुवर्णकाळ कोणी अडवू शकणार नाही. अशा प्रकारे मकर राशींसाठी येणारा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.